कनेक्ट नाही झालं तू. कनेक्ट नाही झालं तू. माझा मोबाईल नाही झाला तू.
आवाज येतोय, जर तुम्ही सर्वांनी आपापले माईक जर म्यूट केले तर नक्कीच जे बोलणार आवाज येईल. आणि तुमचा जेव्हा चान्स असेल बोलायचा तेव्हा तुम्ही आपला माईक म्यूट करावा. मी मगापासून सांगतोय, अश्विनी मॅडम, अश्विनी मुत्तीवार मॅडम, मी नावं घेऊन सांगतोय आता. अपेक्षा हुंडे मॅडम यांनी आपापले माईक जे ते म्यूट करावं. चिवंडे मॅडम, सुशांत चिवणकर, आपापले माईक म्यूट करा. पिसे सर, जेणेकरून बाकीच्या डिस्टर्ब होणार नाही आणि जे बोलणार आहेत लोक त्यांचं माईक पोहोचेल. चिवणकर, तुमचा माईक अनम्यूट करा. पिसे सर, तर मी समोर वाढतोय आणि तुमच्या आवाजामुळे मध्ये डिस्टर्ब होत आहे. त्यांचे माईक म्यूट आहे, त्यांनी म्यूट करा. अश्विनी मॅडम, कितीदा सांगितलं तुम्हाला? अश्विनी मुक्तीकर मॅडम, आवाज येतोय माझा? माईक म्यूट करा. कॅन आय स्टार्ट? तर आपण 2013 पासून दानाविषयी आपण लोकांमध्ये जनजागृती करतो NSSच्या माध्यमातून, आणि दरवर्षी त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की नागपूरमध्ये जनजागृतीमुळे अवयदानाची ज्या केसेस आहेत जे आपल्याला न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आज त्या अवयदान जागतिक अवयदान दिनानिमित्त गुरु डॉक्टर सुभाष चौधरी सरांना विनंती करतो की आपले NSSचे कार्यक्रम अधिकारी आणि आपले जे NSS व्हॉलेंटियर युट्यूबच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडलेले आहेत त्या सर्वांना आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आजच्या या वर्ल्ड ऑर्गन डोनेशन वेबिनार मध्ये वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे या निमित्त ठरवण्यात आलेल्या वेबिनाराचे प्रमुख वक्ते डॉक्टर दाने, या कार्यक्रमाला कोऑर्डिनेट करणारे डॉक्टर वाळके सर, उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षक, वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे हा एक उपयुक्त आणि खूप मोलाचं असं अभियान आहे. आणि जसं आपण सर्वांना माहिती आहे, दान किंवा अर्थदान याच्या मोलाचं किंवा त्यापेक्षा जास्त मोलाचं म्हणूया हे अवयवदान सुद्धा मानलं जातं. आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप काही इथे सोडून जाऊ शकत नाही, पण कमीत कमी आपलं अवयव इथे राहू शकतं. आणि त्यानिमित्ताने आपण आपलं आयुष्य या जास्त काळ मानण्यास काही नाही. अवयदानाचा एक भाग मृत्यूनंतर सुद्धा इथे काही काळ होईना पण या अवयवाचा महत्व आज काळतो महत्व समजून देण्याकरता डॉक्टर आलेले आहेत. आणि अशी अपेक्षा करतो या सगळ्या माहिती आणि सगळे या कार्यक्रमात आपल्या दानाबद्दल जे काही डिक्लेरेशन आहे ते आपण सर्व देऊया किंवा जास्तीत जास्त प्रमाणात होईल अशी अपेक्षा करतो. आणि पुढच्या कार्यक्रमाकरता धन्यवाद सर. यानंतर मी मार्गदर्शिका आहेत त्यांचं एकदा विद्यापीठाच्या वतीने मी स्वागत करायचं विसरलो होतो. त्या मॅडमला रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की त्यांनी अवयदान म्हणजे नेमकं काय ते फोटो केलं जाऊ शकतं आणि आपण लोकांपर्यंत लोकांना कशा पद्धतीने आपण गरजू लोकांना आपण मदत करू शकतो त्याविषयी मार्गदर्शन दानी मॅडम करतील.
बोलू मी, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो मॅडम, येतोय आवाज. नमस्कार. सगळ्यात पहिले मला हे सांगायला हवं की अवयवदान आणि प्रत्यारोपण या विषयासंबंधी माहिती घेण्यासाठी नागपूर विद्यापीठातर्फे मला जे आमंत्रित करण्यात आलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करते. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू, नवनिर्वाचित कुलगुरू, सगळे हेड्स ऑफ द डिपार्टमेंट, सगळ्या फॅकल्टीज, सगळे विद्यार्थी आणि सगळे कर्मचारी, ह्या सर्वांचं जे लोक इथे जॉईन झालेले आहेत त्यांना माझा नमस्कार. ऑर्गन डोनेशन आणि ट्रान्सप्लांटेशन हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि राज्यपालांकडे हे सर्क्युलर येण्यापर्यंत काय झालंय बाबा, एवढं काय आहे अवयवदानात ते आता आपण बघूया. अवयवदान म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील एखादा अवयव किंवा इंद्रिय जे चांगल्या स्वरूपात आहे, जे काम करत आहे, असा अवयव किंवा इंद्रिय आजारी रुग्णाच्या उपचारासाठी दिला तर त्याला अवयवदान म्हणायचं. इतर कुठल्याही गोष्टीसाठी इंद्रिय काढणं ह्याला अवयवदान म्हणता येणार नाही. काढलेला अवयव किंवा इंद्रिय हे पूर्णपणे फंक्शनल, कार्यरत असलेलं असलं पाहिजे. अच्छा, म्हणजे एकाच्या शरीरातलं ऑर्गन काढायचं, दुसऱ्याच्या शरीरात टाकायचं, म्हणजे काय बोलताय काय तुम्ही? हे काही लीगल वगैरे आहे का आपलं? असंच असा प्रश्न मनात येऊ शकतो. इज इट लीगल? हो, हे संपूर्णपणे लीगल आहे. ट्रान्सप्लांट ऑफ ह्युमन ऑर्गन ऍक्ट असा कायदा आपल्या संसदेत पास झाला 1994 मध्ये. आज 26 वर्ष होत आहे आणि त्यानंतर त्याचे बरेच नियम, उपनियम फॉर्म झाले, फ्रेम झाले. 2011 मध्ये परत त्याचा बदल करण्यात आला आणि 2014 मध्ये ते अमेंडमेंट झाले. आता हा कायदा अगदी फुल प्रूफ, म्हणजे बारीक बारीक पळवाटा शोधून सुद्धा त्या बंद केलेले आहे. असा संपूर्णपणे अधिकृत लीगल असं हे अवयवदान आहे. अवयवदान का आणि कसं करतात हे हा तो कायदा आहे. हा कायदा कशासाठी केलाय? कायदा अशा केल्यासाठी केलाय की अवयवदात्याच्या शरीरातून जिवंत अवयव बाहेर काढायचा, सुरक्षितपणे तो अवयव जिवंत ठेवायचा. कितीपर्यंत? जोपर्यंत नवीन रेसिपियंटच्या शरीरात तो प्रत्यारोपण होत नाही. म्हणजे योग्य त्या रुग्णाला त्याचं प्रत्यारोपण करून त्याला एक जिवंत अवयव देणं, ह्या कायद्याचा उद्देश आहे. आणि ह्या सगळ्याचं कमर्शियलायझेशन, याचा व्यापार न होऊ देणं हा या कायद्याचा उद्देश आहे. भारतात दर वर्षाला 5 लाख लोक मरतात, त्यांचा कोणता तरी अवयव निकामी झाला. असा अवयव निकामी झाला आहे की ज्याचं प्रत्यारोपण होऊ शकतं. म्हणजे किडनी, लंग, लिव्हर, हार्ट, पॅनक्रियास, इंटेस्टिन अशा अवयवांपैकी एखादा निकामी झाल्यामुळे 5 लाख लोक मरतात. किती लोकांना प्रत्यारोपण होतं? किती लोकांना अवयव मिळतो? 3%. 100 3 लोकांना अवयव मिळतो. 97% लोकांचं काय होतं? ते मरतात. साधी, सरळ, स्पष्ट गोष्ट, जे की जिवंत राहू शकले असते. जसं बघूया आपण किडनीज. दर वर्षाला भारतामध्ये 2 लाख किडनीजची आवश्यकता आहे, पण 6,000 ते 7,000 लोकांचं प्रत्यारोपण होत, त्यापेक्षा जास्त होत नाही. पण 50,000 लोक नेत्रदान करतात. सगळे लोक नेत्रदान करत नाही, जे सगळ्यात सोपं आहे ते सुद्धा. तर बघा, डिमांड आणि सप्लायचा मी सरळ एक डायग्रामच बनवला आहे. 2 लाख लिव्हर्स पैकी 708 ट्रान्सप्लांट झाले. हा आकडा आहे 2017चा, थोडा वाढला असेल आता, पण तरी 2 लाख किडनीची जेव्हा आवश्यकता होती आहे भारतामध्ये,
तर 10,000 किडनी ट्रान्सप्लांट होतात. 50,000 हार्टची गरज आहे, त्या जागेवर 339 हार्ट फक्त मिळाले. म्हणजे अवयव उपलब्ध असणं ही एक गोष्ट आणि त्याचं प्रत्यारोपण होणं ही दोन्ही गोष्टी या ज्या शक्य आहेत त्या न झाल्यामुळे हे सगळे लोक मरतात. अच्छा, म्हणजे मग अवयव त्यांना मिळाला तर मग हे लोक जिवंत राहू शकतात. मग कोण कोण करू शकतं बरं अवयवदान? बघूया तर. जिवंत व्यक्ती करू शकते, मृत्यूनंतर अवयवदान करता येतं आणि मेंदू मृत्यूनंतर अवयवदान करता येईल. जिवंत माणसाच्या अंगातले ऑर्गन्स काढायचे? हो, काढता येतात. जिवंत व्यक्तीच्या आयुष्याला किंवा त्याच्या जीवाला कसलाही धोका न पत्करता त्याचं आयुष्य सेफ, सहज, नॉर्मल राहील असा विचार करून ज्या वस्तू काढता येतात ते म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन तुमच्यापैकी अनेकांनी केलं असेल. बोन मॅरो देता येतो. 2 नॉर्मल किडनीज असतील तर त्यातली 1 किडनी देता येते आणि तरीही ती व्यक्ती संपूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकते. लिव्हरचा काही भाग देता येतो, पॅनक्रियासचा काही भाग देता येतो, इंटेस्टाइनचा काही भाग देता येतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही जिवंत असताना सुद्धा शरीरातून काढून दान करू शकता. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर, आता मृत्यू म्हणजे काय? हा म्हणजे तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे, पण तरीही त्याचा जरा संदर्भ आहे म्हणून सांगते. मृत्यू म्हणजे जे साधारण मृत्यूमध्ये हार्ट पण थांबतं आणि ब्रीदिंग पण थांबतो, श्वास पण थांबतो. हार्ट आणि श्वास दोन्ही थांबलं म्हणजे आपण त्याला म्हणतो की हा माणूस, ही व्यक्ती मृत्यू पावली. आणि दुसरा एक आहे मेंदू मृत्यू. तर आता आपण बघूया. हॅलो, माझं हे गेलं आहे, माझे स्लाइड्स दिसत नाहीये. प्लीज कॅन समबडी हेल्प मी? हॅलो हॅलो मॅडम येतं येतं, एक मिनिट. ओके, तर जोवर ते सुरू होईल तोवर मी बोलते. जी व्यक्ती मृत झाली आहे म्हणजे जिचा हार्ट आणि श्वास दोन्ही थांबलेला आहे, अशी व्यक्ती कोणतं अवयवदान करू शकते बरं? अशी व्यक्ती म्हणजे मृत झालेली व्यक्ती 6 तासाच्या आत, मृत्यूनंतर 6 तासाच्या आत स्किन डोनेशन करू शकते आणि नेत्रदान करू शकते. कॉर्नियाचं त्यांना नेत्र डोळ्यांमधला कॉर्निया वापरला जाऊ शकतो. तर स्किन आणि डोळे हे 2 दान 6 तासाच्या आत मृत्यूनंतर करता येतात. मेंदूमृत व्यक्ती काय करू शकते? मेंदूमृत व्यक्ती तर म्हणजे जादूच घडवून आणू शकते. अनेक ऑर्गन्स आणि अनेक टिश्यूज मेंदूमृत व्यक्ती ऑर्गन आपले अवयवदान करू शकते. स्लाइड अडकली आहे बहुतेक, मी बोलते. 1 मिनिट, बेअर विथ मी. मेंदूमृत व्यक्ती मात्र अनेक ऑर्गन्स आपले दान करू शकतात, जसं की हार्ट, दोन्ही लंग्स, लिव्हर, दोन्ही किडनीज, इंटेस्टाइन, पॅनक्रियास, हार्ट मधले व्हाल्व्स. हा बघा, मृत्यूनंतर डोळे आणि स्किन दान करू शकतो, हे सांगितलं मी तुम्हाला. मेंदू मृत्यू झालेली व्यक्ती काय दान करू शकते? लंग्स, हार्ट, लिव्हर, पॅनक्रियास, बोन्स, जॉइंट, स्किन, मसल, इंटेस्टाइन, किडनीज, हार्टचे व्हाल्व्स, ब्लड वेसल्स, कितीतरी गोष्टी मेंदूमृत व्यक्ती दान करू शकते. अहो, पण मेंदूमृत म्हणजे काय? आम्हाला माणूस जगला आणि मेला या 2 गोष्टी माहिती आहेत, तिसरं काय काढलंय तुम्ही मेंदूमृत? चालते. मेंदूमृत म्हणजे काय? ब्रेन डेथ म्हणजे काय? हा जो तुम्हाला हिरवा भाग दिसतो आहे या चित्रामध्ये, तो आहे ब्रेन स्टेम किंवा त्याला मिड ब्रेन म्हणतात. या मिड ब्रेनच्या 1 ते 2 सेंटीमीटर एवढ्या जागेमध्ये श्वासोच्छवासाचं सेंटर असतं, ब्रीदिंगचं सेंटर असतं आणि कॉन्शियसनेसचं सेंटर असतं.
तर जर काही कारणामुळे हा 2 सेंटीमीटरचा भाग जर डेड झाला, निकामी झाला, कायमचा निकामी झाला, इररिव्हर्सिबली निकामी झाला, म्हणजे ब्रेन डेड झाला, तर बाकीचा भाग सुरू आहे किंवा नाही ब्रेनचा ह्याचा काही फरक न पडता श्वासाचं केंद्र निकामी झालं म्हणजे ही व्यक्ती कधीही श्वास घेऊ शकणार नाही. कॉन्शियसनेसचं सेंटर गेलं म्हणजे ही व्यक्ती कधीही शुद्धीवर येणार नाही. म्हणजे ही व्यक्ती इररिव्हर्सिबली श्वास घेऊ शकणार नाही आणि कधीही शुद्धीवर येणार नाही. मग अशी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्तीचं काय होईल पुढे? मग त्याला श्वास ऑक्सिजन कुठून मिळेल? आता मी सांगते तुम्हाला. साधारणपणे एक जसा कुठे ऍक्सिडेंट झाला आहे, कोणी डोक्याला मार लागला आहे, कोणीतरी कुठेतरी भरती होतं, मग त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं जातं आणि अशी व्यक्ती हळूहळू श्वास घ्यायला तिला त्रास व्हायला लागतो, मग त्याला व्हेंटिलेटरवर शिफ्ट केलं जातं आणि मग हळूहळू ते डिटेरियोरेट होऊन असं लक्षात येतं डॉक्टर्सच्या टीमच्या की याचा ब्रेन डेथ झालेला आहे, याचं रेस्पिरेटरी सेंटर कायमचं निकामी झालेलं आहे. त्यावेळी ही व्यक्ती व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर ऑलरेडी असते, म्हणजे कृत्रिम पद्धतीने त्यांना ऑक्सिजन मिळत असतो. याला म्हणायचं आपण ब्रेन डेड. पण मिडब्रेनचा जो रेस्पिरेटरी असतो तेव्हा मेंदू श्वास घेऊ शकत नाही सांगितलं तुम्हाला. त्याला व्हेंटिलेटरद्वारे प्राणवायू पुरवला जातो. पण अशा वेळी हृदय मात्र अजूनही सुरू असतं. व्हेंटिलेटरवर जेव्हा हा पेशंट आहे तेव्हा त्याचं रेस्पिरेशनचं सेंटर डेड झालेलं आहे, पण हार्ट सुरू आहे, हार्टबीट सुरू आहे, रक्त पंप केलं जात आहे हार्ट कडून. ते पंप केलेलं रक्त शरीरभर पसरत आहे, ते वेगळ्या वेगळ्या अवयवांकडे जात आहे, म्हणजेच अवयव जिवंत आहे. हे जिवंत अवयव अशा व्यक्तीच्या शरीरात आहे की जी व्यक्ती कधीही जिवंत होऊ शकत नाही, जी व्यक्ती कधीही श्वास घेऊ शकणार नाही आणि जी व्यक्ती कधीही कॉन्शियस होऊ शकणार नाही, त्याला आपण म्हणतो ब्रेन डेड. आणि अशा वेळी जर नातेवाईकांनी सांगितलं की त्यांनी जर होकार दिला आणि संमती दिली तर अशा वेळी हे जिवंत ऑर्गन्स आपल्याला या व्यक्तीच्या शरीरातून बाहेर काढता येतात. आय डोंट नो व्हॉट इज समथिंग. कोणीतरी इथे यायला पाहिजे माझ्या बाजूला, कारण हे परत सुरू नाही होत आहे. स्लाइड सरकत नाही आहे पुढे. आलाय मॅडम, आलाय. म्हणाल की ठीक आहे, समजा ह्या व्यक्ती पण व्हेंटिलेटरवर किती नंतर आहे, श्वास सुरू आहे. ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचं हार्ट व्हेंटिलेटरवर जरी ती व्यक्ती असेल 72 तासपर्यंत सुरू राहील. 72 तासानंतर त्याचा हार्ट पडेल, म्हणजे 72 तासानंतर हार्ट आणि श्वास दोन्ही बंद होईल आणि ही व्यक्ती कायमची मृत होईल. म्हणून जे काही ऑर्गन्स घ्यायचे आहेत ते आपल्याला या 72 तासांमध्ये घ्यायचे असते. आणि आता तुम्ही जस्ट आता मोस्टली आपल्याकडे ब्रेन डेड होणारे व्यक्ती बऱ्यापैकी म्हणजे ते डोक्याला इंजुरी झालेले असतात, रस्त्यावरच्या ऍक्सिडेंटमुळे झालेले असतात, डोक्याला मार लागतो आणि ते ब्रेन डेड होतं. आता तुम्ही जस्ट इमॅजिन करा की एखादी व्यक्ती 20-30-40 वर्षाची व्यक्ती काही कामाला आपल्या कॉलेजला काही आणखी काही कामाने नोकरीवर बाहेर गेली आहे, मध्येच त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते परत नाही आले. कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केला गेला, त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि ते ब्रेन डेड झाले. आता अशी ब्रेन डेड झालेली व्यक्ती फॅमिली असते की त्यांना सांगायचं की हो तुमचा करता एक माणूस तुमच्या घरातला ब्रेन डेड झालेला आहे आणि तुम्ही आम्हाला ऑर्गन्स द्या त्या व्यक्तीचे. हे कसं अमानवी वाटतं. आपण त्याच वेळेला एकाच वेळ आहे आपल्याकडे 48 तास
आम्ही 72 तासही थांबत नाही. 48 तास हा एवढाच वेळ आहे आणि त्या वेळातच ते ऑर्गन्स फक्त जिवंत राहू शकतात. म्हणून आजच्या सारख्या कार्यक्रमाचं महत्व हे आहे की जर ही सामाजिक जनता अवेअरनेस असली, एक माझी अगदी मनापासून तळमळीची प्रार्थना आहे ईश्वरापाशी, कोणीही कधीही ब्रँडेड होऊ नये. मी तुम्ही हा तो ती कोणीही ब्रँडेड होऊ नये. पण हे आपल्या हातात नाही. उद्या मी इथून घरी जाताना माझं काय होणार हे मला या मिनिटाला माहित नाही. म्हणून जर हा अवेअरनेस असेल, कुणाचं होऊ नाही पण जर कोणी ब्रँडेड व्यक्ती झाली अशी, तर त्या एका ब्रँडेड व्यक्तीमुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचू शकतात. म्हणून त्यावेळेला जेव्हा काउन्सिलिंग आम्ही करतो, जेव्हा ते नातेवाईकांची अत्यंत नाजूक मनस्थिती असते, त्यावेळेला मग ते होकार देऊ शकतात. जे मी तुम्हाला सांगितलं की ब्रँडेड झालं तरी हार्ट अजूनही सुरू असतं. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर जर व्यवस्थित मेंटेन केलं तर शरीराला रक्त पुरवठा सुरू राहू शकतो, अवयव जिवंत राहतात. ही स्थिती 72 तास पर्यंत राहू शकते. त्यानंतर मात्र हृदय थांबते. या दरम्यान अवयवदान केलं तर या जिवंत अवयवांचं प्रत्यारोपण केलं जाऊ शकतं. काय काय देऊ शकतो ब्रँडेड डोनर आपण एकदा पुन्हा पाहू. 2 किडनीज, 2 लंग्स, 1 हार्ट, 1 लिव्हर, पॅनक्रियास, इंटेस्टिन, डोळे, स्किन, हार्टचे व्हॅल्व्स, बोन्स, कार्टिलेजेस, वेन्स, आर्टरीज, फिंगर्स, टोज, वेस्ट, कितीतरी गोष्टी अवयवदाता देऊ शकतो. एक ब्रँडेड डोनर 8 लोकांचे जीव वाचवू शकतो. ऑर्गन्स म्हणजे असा अवयव की जो नसेल तर ती व्यक्ती जिवंत नाही राहू शकत. जसं की हार्ट, लंग्स किंवा किडनी हे नसतील तर जिवंतच नाही राहू शकत. अशा 8 लोकांचे जीव वाचवू शकतो तो. आणि हार्टचे व्हॅल्व्स, बोन्स, कार्टिलेजेस, वेन्स, आर्टरीज, जॉइंट्स, कितीतरी गोष्टी डोनेट केल्या जाऊ शकतात. एकदा जर असं ठरलं, या नाजूक परिस्थितीत नातेवाईकांनी जर होकार दिला की हो आमची जवळची व्यक्ती ब्रँडेड झाली आहे आणि त्याच्यावर इलाज नाही आता आणि आम्ही तुम्हाला ट्रान्सप्लांटेशन, ऑर्गन ट्रान्सप्लांट करायला परवानगी देतो, तर मग ट्रान्सप्लांटची सगळी प्रोसेस फार झटपट झाली पाहिजे. अत्यंत 1-1 सेकंड, 1-1 मिनिट इथे काउंट केला जातो. कारण कुठलाही अवयव त्या व्यक्तीच्या शरीरातून काढला, अवयवदात्याच्या शरीरातून एखादा ऑर्गन काढला की तो काढून नवीन रेसिपियंटच्या शरीरात त्याचं प्रत्यारोपण होण्यासाठी प्रत्येक ऑर्गन किती वेळ जिवंत राहील त्याचा काही कालावधी. जसं 4 तासाच्या आत तुम्ही हार्ट ट्रान्सप्लांट केलं नाही म्हणजे 4 तासाच्या आत ते काढून दुसरीकडे नेऊन दुसऱ्या रेसिपियंटच्या शरीरात ऑपरेशन करून ट्रान्सप्लांट होऊन त्याचं झाकणं सुरू झालं पाहिजे. त्याला आपण म्हणतो ट्रान्सप्लांटेशन. ह्या सगळ्याला फक्त 4 तास तुमच्याकडे आहे. आता ऍक्सिडेंट कुठेही झाला असेल, हार्ट आवश्यक असणारी व्यक्ती कुठेही असेल, ती नागपुरात असेल, ती दिल्लीला असेल, ती चेन्नईला असेल, ती भारतात कुठेही असेल, मग हे इथून तिथे पोहोचवता येतं का? किंवा आम्ही कसं सांगतो तुम्हाला, अमरावतीला झालेला एका ब्रँडेड रुग्णाचं हार्ट आहे, अमरावतीहून मुंबई आणि मुंबईहून चेन्नईला पोहोचला. चेन्नईला तो पेशंट तयार होता आणि ते हार्ट पोहोचलं तेव्हा ते ओपन करून ठेवलं होतं पेशंटला आणि गेल्याबरोबर त्याला लावलं आणि 4 तासाच्या आत हे ट्रान्सप्लांट यशस्वी झालं. पण तुम्ही कल्पना करू शकता की असा प्रत्येक ऑर्गनचा कालावधी आहे. इतक्या कमी वेळात जर इतक्या गोष्टी करायच्या असतील तर ही प्रोसेस अत्यंत क्विक, अत्यंत झटपट होणं आवश्यक आहे. काय होतं, समजा एखादी व्यक्ती ब्रँडेड झाली तर त्या हॉस्पिटलमधून फोन येतो ZTCC ला, आम्हाला फोन येतो आणि मग ZTCC कडनं किंवा एक ब्रँडेड डिक्लेअर करणारी ऑफिशियली ऑथराइज्ड कमिटी जाऊन सांगते की हो ही व्यक्ती आता ब्रँडेड झालेली आहे. मग आमचे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर त्यांना जाऊन त्यांचं काउन्सिलिंग करते, रिलेटिव्हचं, आणि त्यांची सहमती मिळवतात की द्यायला तयार आणि मग हे ऑर्गन्स मिळाले
आता मिळाले ऑर्गन्स मिळाल्यानंतर त्याचं करायचं काय? तुमच्याकडे यादी तयार पाहिजे ना. आज ब्लड ग्रुप कोणता आहे, याचं वय किती आहे, 4 वर्षाचा एखादा मुलाचा ऑर्गन्स असतील तर तुम्ही 50 वर्षाच्या माणसाला नाही लावू शकत. तर ही सगळी यादी तुमच्याकडे तयार पाहिजे. तर ती यादी कसं तयार करणार हे ZTCC हे काम करते. कोणता अवयव नेमका कोणाला लागेल याचं वितरण सुद्धा ZTCCच्या द्वारे होतं. आणि मग त्या रेसिपियंट ज्या हॉस्पिटलमध्ये आहे त्या हॉस्पिटलमध्ये तो ऑर्गन पोहोचवला जातो आणि तिथे ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होतं. मला हे सांगू द्या या स्टेजला की विदर्भामध्ये नागपूर ZTCCच्या अंडर आपल्याकडे आज 13 ट्रान्सप्लांट सेंटर्स आहेत. 13 आपल्याकडे अत्यंत चांगले रिझल्ट आहेत. आम्ही आतापर्यंत जवळजवळ 150 पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट केलेले आहेत. जवळजवळ 40 पेक्षा जास्त लिव्हर ट्रान्सप्लांट नागपुरात झालेले आहेत बरं का. आणि ह्या सगळ्यांचे रिझल्ट उत्तम आहेत. आपले रिझल्ट आम्ही याला ऑडिट म्हणतो की ट्रान्सप्लांट ऑडिट. तर हे ऑडिट जेव्हा करतो तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या रुग्णांचे रिझल्ट भारताच्या किंवा जगाच्याही रिझल्टच्या बरोबरीचे आहेत. सो वी हॅव व्हेरी गुड एक्सपर्टीज इन नागपूर. हे जे भारताच्या नकाशातला हिरवा भाग तुम्हाला दिसतो आहे हे स्टेट्स ते स्टेट्स आहेत जिथे अवयव दानाची प्रत्यारोपणाची प्रक्रिया हा कार्यक्रम चालतो. ह्याच्यात मध्य प्रदेश पण ऍड करायला पाहिजे कारण इंदोरला सुद्धा सुरू झालेला आहे. पण जो बाकीच्या ज्या स्टेट्स आहेत ज्या पांढऱ्या रंगाच्या आहेत तिथे अवयव दान प्रत्यारोपणाचा काहीही सोय तिथे उपलब्ध नाही. तर आपल्या स्टेट्सला ज्या ऍक्टिव्ह आहेत त्या स्टेट्सना आपल्या भारतातल्या इतर स्टेटसाठी सुद्धा त्यांना आपल्याला त्यांच्यासाठी सुद्धा एक आणखी एक बघा पर मिलियन पॉप्युलेशन जर आपण घेतली तर जगातले काही देश जसे क्रोएशिया, स्पेन वानगी दाखल घेते बाकीचे काही दर दशलक्ष म्हणजे एव्हरी मिलियन पॉप्युलेशनच्या मागे 36-36 लोक किंवा स्पेन मध्ये 35.5 लोक हे अवयव दान करतात. भारतात किती करतात? 1 मिलियन पॉप्युलेशनच्या मागे 0.5 इतकं अवयव दान होतं. आपल्याकडे ब्रेन डेथ्स, इंजुरीज, रस्त्यावरचे ऍक्सिडेंट किती जास्त प्रमाणात आहेत पण आपल्याकडे ब्रेन डेथ रिपोर्ट पण होत नाही आणि अवयव दान पण होत नाही. आणि म्हणून 3% रुग्णांना अवयव मिळतात आणि 97% लोक मरतात. 23 कुठले जास्त वर्ष 94 मध्ये हा कायदा पास झाला. पण कायदा पास होऊन सुद्धा आम्ही काहीच प्रगती केली नाही. काहीच नाही म्हणता येणार. आम्ही खूप काही जी अगदी आवश्यक होती तेवढी काही प्रगती केली नाही. का नाही केली? अजून आमचे जर 96-97% लोक महत्वाचा प्रगती केली. मग हे का बरं असं झालंय? हे सामाजिक जागरूकता नाही. जागरूकतेच्या अभावामुळे हा एक महत्वाचा अंडरलाईन केलेला मुद्दा इथे आहे. म्हणून आजच्या सारखा कार्यक्रम हा घेण्यात आला. धार्मिक जमातींचा अज्ञान. अहो पण मी तर हिंदू आहे. आमच्या शास्त्राप्रमाणे असं आहे कि सगळं शरीर जाळून टाकलं गेलं पाहिजे. मैं तो मुस्लिम हूँ. कयामत के दिन तो मेरे शरीर में जब आधी कोई चीजें नहीं होगी तो ऐसा नहीं चलेगा. हमारा मजहब इसकी इजाजत नहीं देता है. एक जे काही अज्ञान आहे अवयवदानासंबंधी अंधश्रद्धा आहे ह्याच्यामुळे ही एक मोठा हा अडसर आहे. आणि तुम्ही सगळे जागरूक लोक मधले आपण सगळे लोक ह्यांनी ही जागरूकता वाढवली पाहिजे. एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे बोलू का मी सुद्धा त्यात आहे. भारतीयच आहे. भारतीयांमध्ये सामाजिक कार्याला प्रेरणा नाही किंवा कमी आहे असं नक्की म्हटलं जाईल. देयर इज नो कॉन्शियसनेस or minimal consciousness about social work. मला थोडी काही आहे. शेजारच्या माणसाचा ऍक्सिडेंट झालाय ना होऊ देत ना. मला काय घेणं देणं.
हीच आपली मेंटॅलिटी जास्त प्रमाणात आहे. दुसऱ्यांच्यासाठी आपण जर करू शकतो काही तर ते केलं पाहिजे. त्यांनी मला विचारलं होतं की हे डुप्लिकेट आहे का, मी उत्तर दिलं. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन आम्ही इथून मी तुम्हाला बोलता बोलता सांगितलं की आम्ही चेन्नईला हार्ट पाठवलं आणि दिल्लीला हार्ट पाठवलं आणि मुंबईला पाठवलं. मला कसं कळलं की दिल्लीला तो पेशंट आहे तिथे किंवा त्याचा ब्लड ग्रुप हा आहे किंवा हे हार्ट त्याला लागेल हे मला नागपुरात कसं कळलं? कारण मी एकटी नाही आहे, ही संघटना बांधलेली आहे. जसं ZTCC झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर्स महाराष्ट्रात 4 आहे. नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद हे 4 आपल्या आपल्या झोन मध्ये काम करतात. आमचा सगळा संबंध मग आम्ही रिपोर्ट करतो सोटोला. सोटो म्हणजे स्टेट ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. जसं की समजा आता अमरावतीचा जो पेशंट मी म्हटला तुम्हाला, त्याचा हार्ट नागपुरातल्या कोणत्याच व्यक्तीला लागणं शक्य नव्हतं तेव्हा त्या वेळेच्या परिस्थितीत. आमच्याकडे वेटलिस्टवर कोणीच नव्हतं. मग आम्ही सोटोला कळवलं की आमच्याकडे एक हार्ट आहे पण आमच्याकडे कुणीही नाहीये. मग सोटोनी स्टेट मधल्या बाकीच्या ZTCCना विचारलं, त्यांच्याकडेही कुणी नव्हतं. मग सोटोनी रोटो म्हणजे रिजनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट सेंटर आणि नंतर नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनला कळवलं. नेशन मध्ये प्रत्येक स्टेटची यादी असते. मग मला नोटोने सांगितलं की चेन्नईमध्ये असा एक रेसिपियंट आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांचा हा नंबर आहे. मग त्यांच्याशी बोलून आम्ही ते हार्ट तिकडे देऊ शकलो. अशी ही संघटना संपूर्णपणे बांधलेली आहे. ZTCC काय करतं? ZTCC जवळ ज्याला गरज आहे ऑर्गन लावण्याची, ज्याचा ऑर्गन खराब झाला आहे, जो रेसिपियंट आहे, किडनी, हार्ट, जो काही कुठला ऑर्गन असेल, त्या प्रत्येक गरजू रुग्णाची नोंदणी आवश्यक असते. त्याची नोंदणी त्याच्या डॉक्टरच्या, एक्सपर्ट डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, त्याच्या ब्लड ग्रुपनुसार अशी त्याची यादी बनवली जाते. आणि जेव्हा एखादा अवयव दाता उपलब्ध होतो तेव्हा ती सगळ्या ट्रान्सप्लांट सेंटर्सना दिली जाते. जो कोणी अवयवदाता उपलब्ध होईल तेव्हा ते हॉस्पिटल आम्हाला म्हणजे ZTCCला कळवतात की इतक्या वर्ष वयाची व्यक्ती आहे, ब्लड ग्रुप हा आहे आणि इतके ऑर्गन्स उपलब्ध आहेत. मग ZTCC त्या ब्लड ग्रुप प्रमाणे, त्या वयाप्रमाणे कुठे हा पेशंट आहे, असं कोणत्या हॉस्पिटलला आहे त्याचा शोध घेता आणि कोणाला तो अवयव द्यायचा हे ZTCC ठरवतं. आणि तसा रिपोर्ट मग आम्ही जर नागपुरात मिळालं तर उत्तम, नाहीतर मग स्टेटला, नोटोला पाठवलं. ZTCC काय करतं? काम काय आहे ZTCCचं? रजिस्टर करायचं, रुग्णांची यादी वेटलिस्ट बरोबर बनवायची, योग्य त्या दात्याचा आणि घेत्याचा व्यवस्थित मेळ बसवायचा, प्रत्यार्पणासाठी जिथे कुठे मदत लागेल कोऑर्डिनेशन, या संस्थेचं नावच आहे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी आणि कोऑर्डिनेशन सेंटर. तर हे कोऑर्डिनेशन कोणाकोणात लागतं? हॉस्पिटल्स मध्ये लागतात. ऍक्सिडेंट कुठेतरी होणार, क्रिटिकल केअर कुठेतरी मिळणार, तिथून ट्रान्सप्लांट सेंटर तिसऱ्याच हॉस्पिटलमध्ये असणार. एवढंच नाही झालं, तिथून इथे ऑर्गन आणायचं म्हणजे ग्रीन कॉरिडॉर लागतो, म्हणजे पोलीस लागतात. इथून मुंबईला, दिल्लीला, चेन्नईला पाठवायचं म्हणजे विमान अधिकारी लागतात. त्यांचं अटमोस्ट कोऑपरेशन मिळतं आम्हाला. जेव्हा अशी सगळी बांधणी केलेली असते की हा जो ऑर्गनचा बॉक्स विमानात चढला की 1 मिनिटाच्या आत विमान टेक ऑफ करत, इतका कारण मिनिटाचा खेळच चालतो तो तसा. तर अशा नातेवाईकांशी संवाद साधणं, अवयवाची सुरक्षा करणं आणि हे सगळं झाल्यानंतर अवयवदात्याच्या शरीरातून ऑर्गन्स काढले, ते त्या रुग्णालयात पोहोचले, त्या रेसिपियंटचं ऑपरेशन सुरू झालं, तेव्हा जे दात्याचं शरीर असतं उरलेलं ते सन्मानपूर्वक नातेवाईकांना देणं ही सुद्धा जबाबदारी ZTCC पाहते. नागपुरात अवयवदान बऱ्यापैकी रुजलेलं आहे म्हणजे कोविड नसता आला मागच्या वर्षीपर्यंत तर आम्ही फार समाधानी होतो आणि मागच्या 3 वर्षात बरंच वाढलेलं आहे. कारण जनजागृती बऱ्यापैकी वाढते आहे. मीडियाचा आम्हाला न्यूजपेपरमध्ये कव्हरेज फार चांगलं मिळतं, सकारात्मक सपोर्ट आहे. आकाशवाणीवर आमची बरेचदा भाषणं होतात, सरकारचा फार सकारात्मक सपोर्ट आहे.
आणि नागपुरात प्रत्यारोपण करणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम आहे. 13 सेंटर्स नागपुरात आहे. आपले रिझल्ट फार चांगले आहेत. हा एक मोठा फॅक्टर. asking for date of incorporation. ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर ही एक अशी एक व्यक्ती आहे की एक वेगळा हा कोर्स डिझाईन केला आहे की ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरला काय काय करावं लागू शकतं. असा एक कोर्स डिझाईन करून या व्यक्तीला तो कोर्स करावा लागतो आणि मग ती व्यक्ती ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरचं काम म्हणजे जेव्हा नातेवाईकांचं समुपदेशन करणं, त्यांची संमती मिळवणं, ग्रीन कॉरिडॉर साठी प्रयत्न करणं, एअरपोर्ट अथॉरिटीला फोन करणं, फोरेन्सिक एक्सपर्ट, हे सगळं कोऑर्डिनेशन जे करायचं असतं ते इसेन्शियली ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर या व्यक्तीकडनं केलं जातं. याचे वेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत आणि ह्या व्यक्तीला नोकरीच्या संधी भरपूर उपलब्ध आहेत. ZTCC दात्यांच्या नातेवाईकाचा सत्कार पण करतं, अवयवदानाचे फॉर्म भरायला, प्लेज घ्यायला सहयोग करतं. तुमच्यापैकी कोणालाही अवयवदानाचा फॉर्म भरायचा असेल तर ते कसं करायचं त्यासाठी सुद्धा आम्ही मदत करतो. एक बातमी, अशा बातम्या सारख्याच वाचत असतो आपण. दर तासाला 17 लोक मरतात भारतात कशाने, रोड ऍक्सिडेंटमध्ये. जेव्हा 17 लोक मरतात तेव्हा त्यातले कितीतरी हेड इंजुरी, मोस्ट ऑफ देम रस्त्यावरच्या अपघातातले हेड इंजुरीने मरतात आणि त्यातले कितीतरी ब्रेन डेड होत असणार. योग्य वेळेला जर ते ब्रेन डेड व्यक्ती रिपोर्ट केल्या गेल्या आणि त्यांच्या नातेवाईकांनी जर हो म्हटलं तर कितीतरी रुग्णांचे प्राण वाचू शकतात. एक नेहमी गल्लत होते, आम्हाला प्रश्न विचारला जातो, अवयवदान आणि देहदान या दोन्ही संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अवयवदानामध्ये आता जसं मी सांगितलं, जिवंत अवयव ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरातले काढून आपण प्रत्यारोपित करतो. देहदान हे जेव्हा ती व्यक्ती मृत झालेली असते, म्हणजे श्वासही थांबला, हार्टही थांबलं, 6 तासही उठून गेले, आता काहीही तो अवयव डोनेट करू शकत नाही ती व्यक्ती. मग पण ते देहदान तो करू शकतो. हे देहदान म्हणजे ही बॉडी द्यायची मेडिकल कॉलेजच्या अनाटॉमी डिपार्टमेंटला. अशासाठी मानवी शरीराची रचना कशी आहे ह्याचं शिक्षण घेण्यासाठी ह्या मृत मानवी शरीराचा उपयोग केला जातो. आणि हे शरीर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये ठेवून घेतलं जातं. त्याचा आणि प्रत्यारोपणाचा काहीही संबंध नाही. अवयवदानानंतर मृत व्यक्तीचं शरीर त्याच्या नातेवाईकांना सन्मानपूर्वक अंतिम विधीसाठी परत दिले जातं. हा प्रश्न साधारणपणे हे प्रश्न विचारले जातात मला, म्हणून मी हे लिहूनच घेतले. दान केलेल्या अवयवांचं वितरण कसं होतं ते फक्त श्रीमंतांनाच दिलं जातं का? नाही, असं नाही. गरजू रुग्णाचं वय, ब्लड ग्रुप, त्याचा आजार किती सिव्हिअर आहे, तो किती दिवसापासून वेटलिस्टवर आहे, कोणत्या नंबरवर वेटलिस्ट आहे, या सगळ्यांना घेऊन एक कॉमन वेटलिस्ट बनवली जाते, ती ZTCC बनवतो. या वेटलिस्टची त्या रुग्णाची आर्थिक स्थिती, त्याचा जात, त्याचा धर्म याचा काही एक संबंध नसतो. अवयवांचं वितरण हे कायद्याप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या, बारकाव्याने घालून दिलेल्या नियमांनुसार पारदर्शक प्रमाणे होत. ही वेटलिस्ट जी तयार झालेली असते सगळ्या ट्रान्सप्लांट सेंटरला, ही वेटलिस्ट दर महिन्याला अपडेट होते आणि दर महिन्याला अपडेट झालेली ही वेटलिस्ट सगळ्या ट्रान्सप्लांट सेंटर्सना पाठवली जाते. दात्याच्या नातेवाईकांना अवयव कोणाला दिलाय हे कळू शकतं का? नाही. नातेवाईकांना अवयव मिळालेल्या रुग्णांचं नाव आणि पत्ता सांगणं कायद्याच्या नियमाच्या बाहेर आहे. तसंच रुग्णाला देखील दात्याचं नाव आणि पत्ता सांगितला जात नाही, कारण त्यात मग कमर्शियल अँगल येण्याची संभावना असते. म्हणून ही गोपनीयता पाळायला पाहिजे. अवयवदान केल्याने शरीरावर काही विद्रुपता येते का? फार महत्वाचा प्रश्न आहे. नातेवाईक अत्यंत नाजूक मनस्थितीत असतात आणि आता झाला याचा ऍक्सिडेंट झाला किंवा झाला एवढा त्रास पुरे नाही का, आता आणखी शरीर विद्रुप करायचं का? शरीराला विद्रुपता येत नाही. ब्रेन डेड झालेल्या पेशंटला
ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन त्याचे अवयव काळजीपूर्वक काढले जातात. कारण हे जिवंत ऑर्गन्स असतात ना काढणारे, हे ऑपरेशन असतं. हे ऑपरेशन थिएटरमध्ये जितकी काळजी घेतली जाते ऑलमोस्ट तीच काळजी या ठिकाणी सुद्धा घेतली जाते. नाही तर काढलेल्या अवयवांमध्ये इन्फेक्शन होईल. शरीरावर अजिबात विद्रुपता येत नाही. एखाद्या जिवंत व्यक्तीची शस्त्रक्रिया जितकी काळजीपूर्वक केली जाते तितक्याच काळजीपूर्वक रीतीने अवयव काढले जातात. जखम पुन्हा शिवली जाते. एकच आहे मात्र, शरीरावर, पोटावर, छातीवर म्हणजे किडनी, लिव्हर, हार्ट काढलं, शस्त्रक्रिया केल्याचे टाके मात्र राहतात. जसं ऑपरेशन केल्यावर जिवंत व्यक्तीच्या शरीरावर सुद्धा टाके राहतात. अवयवदान केल्यानंतर त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना काही मोबदला दिला जातो का? आता बघा, अवयव दान केल्यानंतर, अवयव दान केलं आहे, अवयव जेव्हा आपण दिला आहे दानाच्या स्वरूपात, हे दान आहे. हे मला वाटतं ह्या जगातलं सर्वात उच्च कोटीचं दान आहे. ह्याच्यासाठी कोणताही मोबदला, आर्थिक स्वरूपाचा किंवा कोणत्याही स्वरूपाचा मोबदला दिला जात नाही. म्हणूनच हे शुद्ध आणि श्रेष्ठ दान आहे. पण एकदा अवयव दानासाठी जर संमती दिली नातेवाईकांनी, ब्रेन डेड झालेल्या पेशंटच्या नातेवाईकांनी संमती दिली, तर तिथून पुढचा जो खर्च असतो म्हणजे मेंटेन करायचं, त्यांना ब्लड प्रेशर मेंटेन करायचं, चाचण्या करायच्या, तो खर्च, कुठलाही खर्च नातेवाईकांना करावा लागत नाही. कारण त्यांच्या दृष्टीने तर ब्रेन डेड ऑलरेडी झालेला आहे, तर तो खर्च मात्र त्यांना करायला लागत. अवयवदानाची इच्छा झाली तर काय करायचं? एखाद्या व्यक्तीला मृत्यूनंतर आपल्या अवयवाचं दान करायची इच्छा असेल तर तो डोनर कार्डवर स्वाक्षरी करून आपली इच्छा नोंदवू शकतो. डोनर कार्ड म्हणजे प्लेज, आम्ही प्लेज घ्या म्हणतो, ते डोनर कार्ड डोनर कार्डवर एखाद्या जवळच्या नातेवाईकाची सही घेणं सुद्धा आवश्यक आहे. कारण ही व्यक्ती जर होऊ नये, कीप द फिंगर्स क्रॉस, पण जर काही कारणाने ब्रेन डेड झाली तर घरच्यांना कुणाला तरी माहित पाहिजे की यांची अशी इच्छा होती. जरी आपण डोनर कार्डवर सही केली असली आणि आपल्या मृत्यूनंतर जवळच्या नातेवाईकांनी संमती दिली नाही तर अवयवदान होऊ शकत नाही. म्हणून नातेवाईकांची संमती सगळ्या नातेवाईकांची, सगळ्या म्हणजे जवळच्या सगळ्या, नियर रिलेटिव्ह या डेफिनेशन मध्ये जे येतात, आई बाबा, मायनर असतील तर त्यांचे पेरेंट्स आणि मुलं, हे आणि सगळी मुलं, 3 मुलांपैकी दोघांनी संमती दिली, एकाने नाही दिली तर अवयवदान होत नाही. ओळखता हिला? सविता करकरे, हेमंत करकरे यांची बायको. हिने किडनीज, लिव्हर, आई, स्किन दान केलं तिच्या मृत्यूनंतर. हे काही फोटोग्राफ्स आहेत, यांना आम्ही लिव्हिंग एंजल्स म्हणतो. हे नागपूर झोन मधले काही लिव्हिंग एंजल्स आहेत, सगळे आपले डोनर्स आहेत. बघा, कोणी 20 वर्षाचं, कोणी 65 वर्षाचं, कोणी 37 वर्षाचं, कोणी 18 वर्षाचं. मुलं आहेत, मुली आहेत, शिकलेले आहेत, कमी शिकलेले आहेत, श्रीमंत आहेत, गरीब आहेत, हे सगळे लोक. म्यूट नव्हता केला. ही रिव्यानी, आमची 6 वर्षाची रिव्यानी, बघा किती गोड मुलगी. अनफॉर्च्युनेटली ब्रेन डेड झाली आणि तिच्या आई वडिलांनी तिचा ऑर्गन्स डोनेट करायचा. कुणीही व्यक्ती म्हणजे सगळ्या स्तरातले, सामाजिक आर्थिक स्तरातले सगळ्या प्रकारचे लोक अवयवदान करायला पुढे येत आहेत. हे सगळे आमचे लिव्हिंग एंजल्स आहेत आणि या सगळ्यांना माझा सलाम, आय सल्यूट देम. हे आमचे कार्ड्स आहेत काही, मोहन फाउंडेशनचं किंवा ZTCCचं सुद्धा तुम्हाला जर प्लेज करायचं असेल तर तुम्ही हे कार्ड भरू शकता. तुम्ही 3 ऑनलाईन प्लेज सुद्धा करू शकता. ऑनलाईन 3 वेबसाईट्स आहेत. एक वेबसाईट आहे नोटोची, तुम्ही नोटो आणि वेबसाईट टाकलं तर शोधता येईल तुम्हाला सहजच. नागपूरच्या रोटरी क्लब, नागपूर रोटरी क्लब मेन यांची एक वेबसाईट आहे की जिथे तुम्ही ऑनलाईन प्लेज करू शकता. मोहन फाउंडेशनची एक वेबसाईट आहे, तिथे तुम्ही ऑनलाईन प्लेज करू शकता. किंवा ZTCCचा नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑफिस आहे. ते ऑफिस सगळ्या वर्किंग डेजला ऑफिस अवर्स मध्ये सुरू असतं. तिथे कोणी ना कोणी बसलेलं असतं. तिथे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथून फॉर्म मिळू शकतो, तुम्हाला तिथून सगळी माहिती मिळू शकते, तिथून तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत मिळू शकते.
सगळ्या प्रकारची मदत मिळते. येस, आय प्लेज टू बी अन ऑर्गन डोनर. प्रत्येकाने आपल्या अवयवदानाची इच्छा घेतली पाहिजे. या त्या वेबसाईट्स आहेत. मोहन फाउंडेशनची एक आहे, रोटरीची एक आहे, एक नोटोची आहे. प्लीज डू नॉट टेक युअर ऑर्गन्स टू हेवन. हेवन नोज वी नीड देम हिअर. अक्षरशः आपण हे लाख मोलाचे अवयव जाळून टाकतो, सरणावर जाळून टाकतो, आणि मग ते त्या अवयवांची ज्यांना गरज होते ते रुग्णही शेवटी त्याच मार्गाने त्याच सरणावर जातात. हे आपण अवॉइड करू शकतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा, मी तयार आहे. धन्यवाद मॅडम. कोणाला पण जे पार्टिसिपंट आहेत त्यांना प्रश्न विचारायचा असेल तर ते डायरेक्टली प्रश्न विचारू शकतात. आपला माईक अनम्यूट करू. अन्यथा चॅट रूम मध्ये तुम्ही चॅट प्रश्न टाका, प्रश्न वाचून मॅडमला करू. कोणाला काही आहेत तर प्रश्न? हात वरती केलेलं होतं. अश्विनी मुत्तीवार काही प्रश्न विचारायचा? अस्मिता बावनगडे मॅडम काय विचारायचं? साधा प्रश्न आहे. हॅलो. हा मॅक्सिमम बोला. जर अशा प्रकारचं अवयवदान जर द्यायचं असेल तर तो पेशंट तिथेच ऍडमिट पाहिजे का त्या दवाखान्यामध्येच, की बाहेर जर तिकडे असेल ग्रामीण भागामध्ये वगैरे अशा जर पेशंटची इच्छा असेल तर अशा पेशंटला नेऊ शकतात का ते? हो, नेऊ शकतात. बघा, कुठेतरी ऍक्सिडेंट समजा झाला, आता तो ऍक्सिडेंट कुठे होईल कुणालाच माहित नाही, ग्रामीण भागात शहरी भागात कुठे होईल, तर कुठेतरी तो रुग्ण ऍडमिट होईल. पेशंट आहे, कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होईल. मग त्या हॉस्पिटलमधनी फक्त आम्हाला कळवायचं आहे, व्हेंटिलेटरवर जर तो पेशंट आहे की असा रुग्ण आहे आणि ब्रेन डेड झाला आहे किंवा होऊन होण्याची शक्यता आहे, असं जरी कळवलं तरी आमचे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, आमचे एक्सपर्ट्स तिथे जातात, जिथे कुठे असेल. जसं मी सांगितलं, परतवाड्याहून आम्हाला 2 वेळा असे कॉल्स आले आणि अमरावतीहून आम्ही 2-3 वेळा असे पेशंट आणले. तर तिथे टीम जाते, तिथे एक्सपर्ट टीम जाते, तिथून ते ऑर्गन्स काढले जातात, अँब्युलन्स मध्ये घालून ते ऑर्गन्स नागपूरला किंवा ज्या ठिकाणी पाठवता येईल विमानाने तिथे पाठवले जातात. पोलिसांची, एअरपोर्ट अथॉरिटीची मदत घेतली होऊ शकतं. बरं मॅडम, फक्त तो अपघातवाल्यांचेच घेऊ शकतात का? जर एखादी ब्रेन हॅमरेज झाला असेल, असा जर पेशंट असेल तर असं चालेल का? हो, मी सांगितलं तुम्हाला भाषणात, पुन्हा सांगते की अपघाताचं मी उदाहरण याच्यासाठी घेतलं की ते कुठेही आणि कसेही होऊ शकतं. महत्वाचं आहे, ब्रेन डेड पेशंट जर झाला म्हणजे मिड ब्रेन मधलं रेस्पिरेटरी सेंटर जर त्याचं निकामी झालं, मग ते मार लागून असेल ऍक्सिडेंट मध्ये, मग ते हेमरेज असेल, मग तिथे ट्युमर झालेला असेल, मग तिथे आणखी काही इन्फेक्शन झालेलं असेल, काहीही कारणाने जर रेस्पिरेशनचा सेंटर निकामी झालं तर तो ब्रेन डेड. थँक्यू मॅडम. हॅलो. विचारायचा आहे का प्रश्न? सर माईक बंद आहे. हाँ पांडे जी विचारो प्रश्न. सर इसका खर्च किसको करना पड़ता है, ये पूछना था. हाँ इसका खर्च किसको करना पड़ता है? प्रक्रियेचा खर्च आहे तो कोणाला करावा लागतो. हॅलो, धने मॅडम.
प्रश्न आहे का? मला कळला नाही, प्रश्न आहे का? कसं आहे, हे जे आपलं ट्रान्सप्लांटची प्रक्रिया होते त्याचा जो खर्च आहे तो कोण करतो त्याच्याविषयी प्रश्न आहे. हा, खर्च कोण करतो? असं आहे की एखादा रुग्ण कुठेही ऍडमिट आहे, मग त्याला हेमरेज झाला आहे किंवा ऍक्सिडेंट झाला आहे किंवा काही, तर जोपर्यंत तो ब्रेन डेड होत नाही तोपर्यंत तो पेशंट आहे, तो खर्च त्याच्या नातेवाईकांनाच करावा लागतो, अदरवाईजही त्यांनीच केला असता. एकदा ब्रेन डेड डिक्लेअर झाल्यानंतर मग नातेवाईकांना तो खर्च करावा लागत नाही. ज्या रुग्णाला ते अवयव मिळणार असतात त्या रुग्णांकडनं, वेगळ्या वेगळ्या अवयव घेणाऱ्यांकडनं तो खर्च घेऊन त्याच्यातनं तो खर्च केला जातो. तो त्याच्या म्हणजे डोनरच्या नातेवाईकांना तो खर्च करावा लागत नाही. रेसिपियंट जो आहे ऑर्गन मिळणार, एखादा पेशंट त्याला किडनीची आवश्यकता, किडनीचं ट्रान्सप्लांट झालं आहे तर तो खर्च लागेल, तो खर्च मात्र त्या रेसिपियंटला करावा लागतो, त्याला स्वतःला करतो. पण जे रुग्ण गरिबी रेषेच्या खाली आहेत, बीपीएल आहेत, बिलो पॉवर्टी लाईन आहेत, अशा पेशंटसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट सरकार पैसे सँक्शन करतं जीवनदायी योजनेतून, आणि त्यांना किडनी ट्रान्सप्लांट तर फ्री होतच, प्लस त्यांचा 1 वर्षाच्या मेडिसिनचा खर्च सुद्धा त्यांना मिळतो. पण ते फक्त गरीब रुग्णांसाठी. हा बागचे मॅडम, प्रश्न विचारायचा का? विचारा तुमचा प्रश्न. सर मेरा क्वेश्चन एक ही है कि पेशेंट जब हार्ट फेल होता है पेशेंट का, हाँ हेलो, पेशेंट का हार्ट फेल होने के बाद में उसका ऑर्गन काम आ सकते हैं क्या, और कितने देर में इन्फॉर्म करने में काम आ सकते हैं? हार्ट फेल हो गया किसी भी कारण से हो, हार्ट फेल हो गया यानी हार्ट का फंक्शन बंद हो गया, यानी हार्ट का पंपिंग बंद हो गया, यानी खून हार्ट से बाहर निकलना बंद हो गया, यानी ये खून शरीर के बाकी ऑर्गन्स को जाना बंद हो गया. तो अगर खून नहीं मिला ऑर्गन्स को तो ऑक्सीजन नहीं मिलेगा, ऑक्सीजन नहीं मिलेगा तो द ऑर्गन्स विल डाई. तो अगर हार्ट बंद हो जाता है तो पेशेंट मर जाएगा, ब्रीदिंग उसका, क्योंकि लंग्स में भी ऑक्सीजन नहीं जाएगा तो वो मर ही जाए. तो ये ऐसी हालत में 6 घंटे के अंदर स्किन और कॉर्निया, आंखें और स्किन, ये 2 चीजें दान कर सकते हैं, बाकी चीजें नहीं कर सकते. और किसी को कुछ सवाल पूछना है? कोणाला काही प्रश्न आहेत का पुन्हा? पार्थ का? हाँ सर, मैं हाँ बोलो, पूछो. कैंसर पेशेंट के दूसरे ऑर्गन डोनेट हो सकते हैं क्या? कैंसर के पेशेंट्स ऑर्गन अगर दे भी तो वो लिए नहीं जाते, क्योंकि एक बार ऐसा ट्रायल हुआ था दुनिया में कहीं, और वो ऑर्गन ट्रांसप्लांट होने के बाद जिसको वो ऑर्गन मिला उसको कैंसर, नया कैंसर पैदा हो गया. इसलिए तब से रूल बन गया है कि अगर कैंसर हुआ है और वो व्यक्ति कैंसर से बाहर आ भी गई है तो भी जहां तक बन पाए उनके ऑर्गन्स नहीं ले जाते. ओके मैडम. हॅलो हॅलो, हा कोण? विचारा प्रश्न विचारा. मोहित कोणी आहे का? मुख्य प्रश्न विचारा. मोहित कोणी आहे का? मुख्य प्रश्न विचारा. लता कुलकर्णी जी, प्रश्न विचारायचा आहे का? मला वाटतं कोणाला काही आता प्रश्न नाहीत, सर्वांचं समाधान झालं.
आहे का कोणाला प्रश्न? करतो कार्यक्रम आहे का? बरं, आता मला वाटतं कोणाला प्रश्न नाही आहेत. मी समारोप करतोय आजच्या वेबिनारचा. सर सर हा, कोण आहे का कोणी? हा, मी धर्मे सर बोलतोय. हा, विचारा, प्रश्न विचारा. हा, मला थोडं जॉईन करायला उशीर झाला सर. विचारा ना प्रश्न, तुम्हाला काय प्रश्न आहे विचारा. प्रश्न असा आहे की एखादा माणूस डेड होण्याच्या आधी, आता हा. जसं नागपूर किंवा चंद्रपूर पासून खूप लांब आहो ना आपण, तर त्या माणसाचं जेव्हा अवयवदान आपण जो काही करार करतो, हा. तर त्याला किती वेळामध्ये आपल्याला मग ते करता येतं सर? हा, ते माहिती देण्यात आली, पण पुन्हा मॅडम देत असं मी त्यांना- मी थोडा उशिरा जॉईन केला सर. ठीक आहे, ठीक आहे. हा. नाही, तुम्ही बरेच उशिरा जॉईन केलं, कारण मी हे डिटेल मध्ये सांगितलं सगळं, पण सांगते पुन्हा एकदा तुमच्यासाठी. हो मॅडम. तर जर चंद्रपूर किंवा कुठूनही ग्रामीण भागातून कितीही दुरून जरी तो रुग्ण आला, तर जिथे कुठे तो पेशंट असेल तो कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होईल. त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर ते डॉक्टर बघतील की पेशंटचा हालत कशी आहे, ब्रेनला किती मार लागला आहे. जर त्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल, तो ब्रेन डेड होण्याची शक्यता आहे का हे ते डॉक्टर सांगतील. आणि जर गरज पडली तर व्हेंटिलेटरवर सुद्धा त्या पेशंटला टाकतील. मग त्या हॉस्पिटलने फक्त आम्हाला कळवायचं आहे की असा एक पेशंट आहे की जो ब्रेन डेड होऊ शकतो, ज्याला अशी अशी इंजुरी झाली आहे. मग ते झाल्यानंतर एक ब्रेन डेड ऑथराइज सर्टिफाईड, सरकारची सर्टिफाईड ब्रेन डेड कमिटी जाऊन त्याची तपासणी करते की हा ब्रेन डेड झालेला रुग्ण आहे का. आणि जर ब्रेन डेड झालेला असेल तर आणि तरच त्याचे अवयव घेण्यासाठी संमती विचारली जाते. पुन्हा कोणाला काही प्रश्न आहेत का? बरं, हा, जर तुम्हाला काही माहिती हवी असेल आणि पुन्हा जर एक मिनिट, श्रीरामे सर बोलायचं आहे का? भोजराज सर, भोजराज श्रीरामे सर बोलायचं आहे का? नाही सर, इट्स ओके सर, फाईन. हा, ओके. 2 दिवसापूर्वीच मी सर्वांना 2 लिंक पाठवलेल्या आहेत. कॉलेजच्या ईमेल आयडी वरती पाठवल्या आणि व्हॉट्सअपवर पाठवलेल्या आहेत. त्यातली पहिली लिंक जी आहे ते अवयवदानाविषयीच्या ऍप आहे. त्या ऍपमध्ये सर्वच माहिती दिलेली आहे, प्रक्रिया दिलेली आहे, ते पण आपण डायरेक्ट समजू शकता. सोबतच दुसरी लिंक जी दिलेली आहे ते ऑनलाईन शपथ कशी घ्यायची, प्लेस कशी घ्यायची त्याच्याविषयीची आहे. तर आपापल्या कॉलेजमधील जे विद्यार्थी आहेत आणि प्रोग्राम ऑफिसर आहेत, टीचर आहेत, ज्यांना कोणाला शपथ घ्यायची असेल ते त्या लिंकला क्लिक करून ते शपथ घेऊ शकतात. आणि जे ॲक्नॉलेजमेंट येईल त्या ॲक्नॉलेजमेंटचं स्क्रीनशॉट घेऊन आपल्या NSSच्या ईमेलवर किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पाठवा. म्हणजे जे आपल्याला रेकॉर्ड होईल की आपल्या NSSच्या माध्यमातून किती लोकांनी प्लेस घेतलेली आहे. तर ही एक विनंती आहे सर्वांना. पुन्हा वाटल्यास मी रिपीट त्या दोन्ही लिंक पाठवून देईल आहे, तर तुम्ही त्या लिंकचा वापर करून समजूनही घेऊ शकतो आपण, ऍट द सेम टाइम आपण शपथ पण घेऊ शकतो. ह्या दोन्ही लिंकचा तुम्ही वापर करावा आणि शपथ घेतल्यानंतर ॲक्नॉलेजमेंट जे तुम्हाला मिळेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ते आमच्या NSSच्या ऑफिसपर्यंत किंवा माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही पाठवा. ही सर्वांना विनंती आहे. आजच्या या वेबिनारला आयोजित करण्याची परवानगी दिली आणि स्वतः उपस्थित राहिले आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर. त्यांनी आपला वेळ दिला, आपण सर्वांना मार्गदर्शन केलं, तेव्हा NSS विभागाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. आजच्या वेबिनारला मार्गदर्शिका म्हणून लाभलेल्या डॉक्टर विभावरी दाणी त्या नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि जेव्हाही अवयदानाच्या विषयी कुठली जनजागृतीचा कार्यक्रम असतो, कुठला छोटा मोठा कुठलाही कार्यक्रम असतो, त्या नेहमीच उत्साही राहून आपल्या सर्वांना मदत करतात. आणि आज पण त्या आल्यात आणि आपण सर्वांना मार्गदर्शन केलं, तेव्हा आपल्या NSS वतीने आणि विद्यापीठाच्या वतीने मी दाणी मॅडमचं ते आभार मानतो. माझे सहकारी पाचही जिल्हा समन्वयक वर्षा भुजबळ, तितरमारे सर, मेघश्याम ढाकरे सर, कविता राधाभोज आणि
किशोर नागपुरे, पाचही जिल्हा समन्वयक यांचा आभार मानतो. आणि आमच्या या विद्यापीठाचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ यांच्या सहयोगाने त्यांच्या सहकार्याने आम्ही हे आज वेबिनार घेऊ शकलो. टेक्निकल हेल्प त्यांच्याकडनं मिळाली, त्यांना पण इथे धन्यवाद देतो. आणि सर्वच कार्यक्रम अधिकारी आणि आमच्या NSSचे समन्वयक, स्वयंसेवक या सर्वांनी आज हा कार्यक्रम अटेंड केला. आणि आज तुम्ही नाही झाला तर तुम्ही आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश जो आहे अवयवदानाचा, तो आपण जागतिक अवयवदान दिनानिमित्त आपण जो आज समजून घेतलं अवयवदान म्हणजे काय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण NSSच्या माध्यमातून करू. तेव्हा आपण सर्वांनी या वेबिनारला आपली उपस्थिती दर्शवली. मी तुमच्या सर्वांचं इथे आभार मानतो. आणि आज आपण हा वेबिनार जो आहे आज आपण इथे संपवतो. धन्यवाद सर्वांचा पुन्हा एकदा. थँक्यू.